अक्कलकोटवरून सरळ निघालोय आपण पंढरपूर फिरायला। जर तुम्हाला अक्कलकोटचा पण ब्लॉग बघायचा असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता। चला मग निघूया पंढरपूरला। मी फुल झोप काढलेली आहे गाडीमध्ये आणि आता आम्ही चाललेलो आहे मस्त उसाचा रस पिण्यासाठी। आपण आता पोहोचलोय पंढरपूरमध्ये आणि आता आपण चाललोय मंदिराकडे। इथं मस्त पार्किंगची सोय आहे आणि 4 तासाचे 100 रुपये घेतलेले। आपण गाडी मस्त लावली आणि आता चालत जाणार आहे मंदिरपाशी। आता आम्ही इथे चप्पल काढतोय पण मला असं वाटतं की आतमध्ये फोन वगैरे आपण घेऊन जाऊ शकत नाही। आपल्याला फोन बाहेरच ठेवून जावावा लागणार आहे। मोबाईल अलाउड नाही आतमध्ये तर मी फोन बाहेरच ठेवणार आहे, त्यामुळे मला तुम्हाला आतलं दाखवता येणार नाही। आता आपण चाललोय लाईनीला लागायला। जे मागं दिसत आहेत ना यांच्याकडे आपण फोन ठेवलेला होता। फोन ठेवायचे 10-10 रुपये त्यांनी घेतले। हा गर्दी खूप आहे पण एकदम फटाफट सोडतात आणि आपण मुख्य दर्शन घेतलेलं आहे, त्यामुळे आपलं दर्शन पण एकदम फटाफट झालं आहे। 10-15 मिनिटात झालं आणि आपण येऊन परत फोन घेतलेला आहे। आता आपण कुठे जाणार आहे? आता आपण मठात जाणार आहे। तिकडे मंडी महाराज आता आपण मठात जाणार आहे। मी तुम्हाला मठ दाखवते। जर तिथं पण फोन अलाउड नसेल तर मला तसं दाखवता येणार नाही। जर असेल तर मी तुम्हाला सगळं दाखवेल। खूप जास्त ऊन आहे। आता आपण चालू आहे मठाकडं, पण ना इथं एवढी गाढवे, जसं आपण राजस्थानला गेलो तर सगळीकडे गाई आणि बैल वगैरे होते आणि इथं पंढरपूरमध्ये सगळीकडे गाढवच गाढव आहे। आता आपण आलोय श्री संत कैकडी महाराज विश्व पुण्यधाम मंदिर आणि इथं खूप काही छान छान दिसतंय आम्हाला। मी आत्ता व्हिडिओ काढत होते तर मला माईकवर अनाऊन्स करून सांगतात, ए बाळा फोन ठेव नाही तर 500 रुपये दंड लागेल। इथं खूप छान छान वस्तू आहे पण मला तुम्हाला दाखवता येत नाही आहे, कारण इथं सगळीकडे CCTV लावलेत आणि जर सापडले तर माझे 500 रुपये जातील। मी आता शार्कच्या तोंडातून चालली आहे। ओके, मगरमच्छच्या तोंडातून चालली आहे। छान आहे ना, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल सगळीकडे अशा मूर्त्या आणि सगळी भूलभुलैया आहे आणि आम्ही अजूनही फिरतोच आहे। अजून भूलभुलैया आहे सगळीकडं। आपला मठ फिरून झालेला आहे, सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि तिथे जास्त अलाउड नव्हतं, पण जेवढं पण मला काढता येईल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे। आता आपलं झालं आहे फिरून आणि आता आपण चाललो आहे बाहेर। तर आता आपलं सगळं फिरून झालेलं आहे, पंढरपूर सगळं आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहे पुण्याला। तर आता डायरेक्ट घरी भेटूया। तर मी आजचा ब्लॉग संपवते। आपण घरी पोहोचू रात्री 11-12ला
तर पोचल्यावर मी एखादा व्हिडिओ बनवल, नाहीतर हा व्हिडिओ इथंच संपतोय. इथं आपलं रात्रीचं जेवण झालेलं आहे. जेवण एकदम मस्त होतं. म्हणजे आम्हाला सगळ्यांना तरी खूप आवडलं. त्यामुळे जर तुम्ही या रोडवरून येत असाल तर मस्त या इकडं, एकदम मस्त जेवण आहे. आणि आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. आपल्याला घरी पोचायला अजून 80 किलोमीटर जायचं आहे, तर आपल्याला ॲटलिस्ट 2 तास तरी लागणार आहे. त्यामुळं मी इथं झोपून जाईल. त्यामुळं हा ब्लॉग मी आजचा इथंच संपवते. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.